मित्रांनो, तुम्ही या साईडला बघू शकता सम्राट आणि सिकंदर. आजचा हा बोनिवलीचा पहिलाच मैदान आणि या पहिल्याच मैदानामध्ये खूप मोठी गाडी झाली, मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि त्या गाडीवर गुलाल मिळवला. आपल्या समोर आहेत सोनू शेठ आणि दादा आहेत. काय सांगाल दादा, कुठेतरी मागच्या आठवड्यामध्ये ज्या जोडीची सोशल मीडियावर खूप जास्त चर्चा झाली, शंभू आणि मथुर, जिथं मला वाटतं 1 नंबर केला होता या मैदानामध्ये, आणि कुठेतरी त्या जोडीवर विजय मिळवला आणि खूप छान गाडी पळाली. निकाल मला वाटतं पेंडिंगला राहिला होता, काय बोला? त्यांचा 1 नंबर झाला होता. मी ही शुभेच्छा दिल्या होत्या शुभमकडे, राहुलबाईंना शुभेच्छा दिल्या होत्या. ती गाडी आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरमध्ये पळत होती आणि इथं आल्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या नावावरती फिरवण्यासाठी खास आम्ही आलो होतो आज, पण मला यायला उशीर झाला, त्यामुळे आम्हाला नाव फिरू शकलो नाही आम्ही. पण त्याच्यानंतर आम्ही नाव ठेवल्याच्यानंतर आमच्यावरती रणवीर राहुल पाटील यांचं नाव फिरलं आणि त्यांना आकाश शेटराव त्याचा शंभू निघाला. बरोबर. आता 2-4 बाईट मी आता तुम्ही इथं पाठीमागं उभं राहून ऐकल्यात. प्रत्येक बाईटमध्ये तुमचा एकच मुद्दा होता की 22,000चा काही मुद्दा चालू आहे. पण कुठेतरी बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ना आपल्या सर्वांना हा नियम लावून दिलेला आहे की 2 गोंड्यांवर किंवा 1 गोंड्यांवर गाडी असेल त्याच्यावर 22,000वाला नाव फिरू शकतोय, किंवा 22,000वाल्यावर सुद्धा 11,000वाला नाव फिरू शकतंय. आणि त्यानुसार मला वाटतं कायम तुम्ही 22,000वर खेळतात आणि याच्या आधी पण खेळलेला आहात आणि आज पण तसंच झालं, तुम्ही 22,000वर नाव दिला होता आणि कुठेतरी राहुलबाईंचं नाव फिरला तुमच्यावर. काय बोलाल या विषयावर? बैलगाडी क्षेत्रामध्ये हा आपण जुगार म्हणून नाही खेळत, गुलाल म्हणून खेळतो, एक हाऊस म्हणून खेळतो. आणि प्रत्येक जण तो हा आपला प्रत्येकाचं नाव करण्यासाठी येतो. म्हणजे तुम्ही 2 गोंड्यावर नाव ठेवा, 4 गोंड्यावर नाव ठेवा किंवा 22,000वर नाव ठेवा, पण जो आज आमच्यापेक्षा मोठमोठ्या गाड्या झाल्या तिथे, 1-1, 2-2 गोंड्यावर गाड्या झालेल्या आहेत, पण आमची 22,000ची गाडी झाली त्याची चर्चा झालेली आहे, तुम्हालाही माहिती, ती वेगळी चर्चा झालेली आहे. बरोबर आहे. आणि जी चर्चा झाली कुठेतरी बघा, मला वाटतं आत्ताच नाही तर खूप साऱ्या गाड्या झाल्या तुमच्या. कधी तुम्ही विजय मिळवला, काही त्याही विजय मिळवला, काही सोबत पण पळणार होते. काय बोलायला या विषयावर? तुम्हाला गेले वर्षीचं एंडिंगचं पावसाळ्याचं मैदान त्या टायमाला आमचा सिकंदर आणि मथुर यांचा पायरा होता. आमची एक मैत्रीपूर्ण शर्यत जमली होती. माझे भाऊ आहेत आमचे नरेंद्र शेठ गोमारे यांच्याबरोबर आमची एक मैत्रीपूर्ण शर्यत जमली होती. त्याच्यानंतर ती शर्यत काही कारणास्तव कॅन्सलही झाली आणि आज आमची राहुलभाई पाटील यांच्याबरोबरच जमली. कुठेतरी काही एक मला वाटतं 1 ते 1.5 वर्षापासून बघतो ना, या जोडीची खूप जास्त चर्चा आहे. कुठेतरी तोरीस-तोर पळतात एकमेकाला आणि स्वतःला म्हणजे कुलालामध्ये कसं ठेवायचं या जोडीकडे शिकायला पाहिजे. काय बोला? या जोडीचं म्हटलं तर एक भाई भाई म्हणून जोडी आहे. ही दोन्ही बैल म्हटलं तर भाई भाई म्हटलं ना तरी चालतील. बरोबर. कारण की पब्लिकचा बेतब बादशाह सम्राट आणि आता मी तर बोलत नाही, पण असे बोलतात की येडी कोबडी सिकंदर. येडी कोपडी. हा, ते येडी कोबडीच येतो आणि तो येडी कोबडीच राहणार. बरोबर. आता सिकंदर आल्यानंतर खूप सारं नाव मला वाटतं चर्चेत ठेवलंय तुमचा. राजानंतर पण तो नाव ठेवतोय आणि याच्या पुढे पण ठेवणार आहे. आता जो खेळ चाललाय आपल्या मुंबईमध्ये, तुम्ही बघा आता तो कुठे सांगितलं मागच्या 2-3 बाईटमध्ये की कुठेतरी ट्रोलिंग होत होती, मला 22,000 का खेळतात. तर याच्या मागचं कारण काय सांगाल तुम्ही? ह्याच्यामध्ये कारण आहे काय की कसं आहे, मी बाईट देत नव्हतो. तुम्ही माझ्याकडे गेले वर्षभर तुम्ही स्वतः माझ्याकडे बाईट घेण्यासाठी येत होते. मला वाटतं इथं आपली बार्डीला गाडी झाली होती आणि त्या साईडला मेहरबान होता. हो. तर त्यावेळेला तुम्ही कुठेतरी सांगितलं झाली, त्या टायमाला पण आमची 1 नंबर सिरीज झाली होती. भुंगा आणि मेहरबान होता, तिथे आमची गाडी झाली होती. त्या टायमालाही तुम्ही बाईट घ्यायला आम्ही बाईट दिली नव्हती. आम्ही बाईट देत नव्हतो कारण की बाईटमध्ये कसं असतं का मालक काय नाही, मालक एकत्र पायरा होतात, मालक एकत्र भेटतात, फिरतात, बसतात, एकत्र जेवतात, एकत्र पार्टी करतात. पण जे 2,000वाले वडापाववाले असतात ना, यांच्यामुळं हे बैलगाडी क्षेत्र खराब होत चाललंय. मला हे ते वडापाववाल्यांनाच सांगणं का मालक काही बोलू शकत नाही, पण तुम्ही जे वडापावले आहेत ना त्यांनी संयमाने राहा आणि संयमाने खेळा. बरोबर. याचा मला वाटतं जिथं जागता उदाहरण 1,000 रुपयासाठी 2,000साठी आमच्या मालकात राग रुस करून देऊ नका, मला हेच सांगणं त्यांना. बरोबर. आता ही जोडी आता जसं सिकंदर आणि मथुर पण पळणार होता, सम्राट आणि मथुर पण येणाऱ्या कालामध्ये पळेल, तर आता एखाद्या वेळेला कधी म्हणजे दिसेल? कारण लवकरच जसं आता तुम्ही जसं उत्तर दिलंय मला की मालक आम्ही एकत्र असतो आणि कुठेतरी ते वडापावले जे पण कोणी असतील, पण यांच्यामध्ये दुरावा करण्याचं काम म्हणजे ते करतात. तर आता कधी पळतं मग ही दोन्ही बैल मथुर सोबत? काय बोला तुम्हाला मी काय बोललोय? आता मला शुभम बोला, राव भाई बोलले का बाबा आता पळायचं, तर मला आताही त्यांना एकत्र कोणाचं नाव असेल तर आमचं आताही नाव फिरू शकतं. बरोबर. किंवा आकाश राऊत बोलले का आताही कोणाचं नाव फिरवायचं आलं तर आताही नाव फिरू शकतं. कारण की एक आम्ही
आकाशराव झाले, राहुलबाई झाले, हे एकदम आम्ही भावासारखे आहेत. बरोबर आहे. भाऊ भाऊ म्हणून आम्ही एकत्र राहतो आणि आमच्या एकत्र रेस होतील, एकत्र पैरे होतील आणि एकत्रच आम्ही राहू. बरोबर. आणि कुठेतरी बघा आज आकाशदादा झाले किंवा तुम्ही झाले या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ना कुठेतरी एक संघटनेसाठी काम पण करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक म्हणजे गोष्टींचा एक अनुभव सुद्धा आहे की कशा प्रकारे आपण काय नियम लावायला पाहिजे किंवा काय कसा खेळ दाखवायला पाहिजे. याच्या मागे काय बोलाल तुम्ही आता? खरं म्हणायला गेलो ना तर एक हा खेळ, हा संयमी खेळ शिकवायला आमचे DSP ग्रुपचे अविनाश भाऊ पवार यांनी मला संयमाने खेळ शिकवला. आपले अध्यक्ष ठाण्यागडचे संदीपभाई माळी यांनी मला संयमाने खेळ खेळायचा, कसा खेळ खेळायचा हे शिकवलेलं आहे. आणि त्यामुळं हा क्षेत्र जे आहे हे क्षेत्र त्यांच्यामुळं मी एकदम या क्षेत्रात व्यवस्थित आज खेळ झालेलो आहे. बरोबर. कुठेतरी मला वाटतं 31 डिसेंबर म्हणजे 2025 या 2025 मध्ये मला वाटतं शेवटच्या दिवसाला एक सर्वात मोठी भेट मिळाली तुम्हाला. कुठेतरी बघा आज मथुरची पण चर्चा आहे, तो पण सर्वांचा लाडकाच आहे. आज त्याच्यावर विजय मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्ही याच्या आधी पण विजय मिळवलेला आहे. आज जी गाडी पळवली ना महत्त्वाचा मुद्दा आहे. ड्रायव्हर काय बोला ड्रायव्हर विषय, कारण कुठेतरी त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे. पंकजचा ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर ना आमचा भाऊ आहे. भाऊ आहे. हा, पंकज जो आहे तो आमचा भाऊ आहे. कारण की पंकज आम्ही म्हणजे कुठल्या शब्दात कौतुक करू आणि काय कौतुक करायचं हे तर आम्हाला शब्दात नाही आमच्या सूचना झालेली. बरोबर. आणि अरुण ड्रायव्हर आमचा चिंचोलीचा आहे. अरुण ड्रायव्हर, अरुण ही आमचा म्हणजे भाऊच पकडा अरुणी, पण अरुणी बैलाचा दोन्ही बैलांचा अरुणी मालक आहे. बरोबर. आम्ही पण कसं असतं पंकजला यांनी सांगितलं होतं ना अरुणला मी सांगितलं होतं, पण अरुण ड्रायव्हर चिंचोलीचा आहे याला मी सांगू शकतो का तू थांब. आणखी कसं असं आमच्याकडे जेव्हा असतात बिनजोड त्या टायमाला तिकडे अरुण खेळायला असे कमी येतो, तिकडे पंकज असतो जास्त खेळायला. त्यामुळे आम्हाला तिकडे परत मग प्रॉब्लेम येतो कधी कधी, पण तो आम्हाला नाकारत नाही कधी. दोन्ही ड्रायव्हर जर असेल तू बस, अरुणला बोल तू बस असं काय नसतं. सोडायला असं आता आज बैल सुट्टी केली आमचे मोठे बंधू रवींद्र पवार, DSP ग्रुप, निलेश पवार माझे भाऊ, अरुण, संदीप डोने यांनी सगळ्यांनी सुट्टी केली आता त्या बैलाची. बरोबर. तुम्ही बघितलं असाल. बरोबर बघितलं मी. आणि निलू भाऊ. बरोबर. हा, आता आणि निलू ड्रायव्हर एक्सल हे आमचे ड्रायव्हर, एक जय बुरकुल, आकाश माराडे काय म्हणजे गाडीवर. हा, गाड्यांवर आमच्या असतात. बरोबर. आणि कुठेतरी खेळ कसा व्हायला पाहिजे. खेळ झाल्यानंतर गाडी झाल्यानंतर तुम्ही मला वाटतं आकाशदादाने तुमची भेट पण झाली, हातमिलावी पण झाली. कारण कुठेतरी हाच खेळ व्हायला पाहिजे. याच्या मागे काय बोलला तुम्ही? तुम्हाला तेच बोलू ना का मला संयमाने खेळायला शिकवलेला आहे ना ते आपल्या ठाण्यागडचे अध्यक्ष संदीपभाई माळे असतील, आपल्या पप्पू शेठ पाटील मांगरूळचे असतील, एक आप्पा शेठ गायकवाड, अविनाश पवार, त्याच्यानंतर संजय जाधव, मंत्रा शेठ मुंगाजी, विकास कानावकर, विशाल कानावकर, भूषण धुळे, देवेश फडके, हे जे आमचा संघटना आहे ह्या संघटनेने मला कसं खेळ खेळायचा याच्या आधी मी खेळतो, कसं शांततेत खेळायचा, कसं काय करायचं, संघटनेमुळे आज मी या क्षेत्रात चांगलं नाव झालेलं. आणि एक खेळ संयमाने खेळा. आपण संघटनेवर आपल्याकडे जरी जबाबदारी आहे, जबाबदारीप्रमाणे खेळायचं. आज मला एवढं मोठं पद दिलेलं आहे. आज 2-3 वर्ष आली संघटना आपली स्थापन झालेली आणि स्थापन झाल्याच्या नंतर मग भरपूर काय शिकून गेलो. संघटनेवर काम करत असताना भरपूर काय शिकून गेलेलो या गोष्टीमध्ये. बरोबर. आता मला वाटतं कुठेतरी जसं तुम्ही आधी सांगितलंय मालक एक असतो आम्ही, जशी आपली जी माडकेवारीला गाडी झाली होती त्याच्यानंतर मी राहुल दादांची हारल्यानंतर सुद्धा बाईट घेतली होती. त्या बाईटमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या. कुठेतरी मला वाटतं आज सुद्धा गाडी झाल्यानंतर त्यांचा संध्याकाळी सुद्धा फोन होईल तुम्हाला. नाही, मला फोन येईलच त्यांचा, राहुल भाईचा फोन येईलच मला अभिनंदनसाठी. कारण की एकदम त्यांचे माझे संबंध भावाच्या पलीकडे संबंध आहेत. त्यामुळं त्यांचा मला 100% फोन येईल. मला शुभमी आत्ता हात मिळून गेला, आकाश शेट्टी मला हात मिळून गेले. बरोबर आहे. म्हणजे खेळ असंच करावा. आता शेवटचा प्रश्न घेतो मी, जास्त नाही घेणार. जो मैदान बोनिवलीचा पहिलाच या सीझनचा मैदान होतोय, काय तात्यांच्या काय आठवणी सांगाल तुम्ही? ही आमची रेस झाली. मागच्या बाईटमध्ये पण तुम्हाला मागच्या एक चॅनल युट्यूबला लँकने पण सांगितलं, ही आमची आज रेस झालेली ही तात्यांना मी अर्पण करतो. म्हणजे आजचा गुलाला तात्यांसाठी आज आम्हाला. कारण की तात्या एक संघटनेचे आमचे मेन एक कणा होते तात्या. बरोबर. म्हणजे जो पाठीचा कणा असते कुठेतरी तो आता आपल्यामध्ये नाही, पण कुठेतरी त्यांचा वारसा त्यांची मुलं चालवतात का, काय वाटतं तुम्हाला? 100% चालवतात. कारण आज त्यांची पण आज एवढं मोठं मैदान घेतलं. आज बारीक मैदान आहे, खूप मोठं मैदान झालं. गाड्या जास्त असल्यामुळे कुठेतरी नियोजन थोडंफार कमी जास्त होतं, चुकतं, ते प्रत्येकाचं होतं. पण एक आज त्यांनी जे एवढं नियोजन चांगलं केलं होतं का आज प्रत्येकाला त्यांनी नियमाप्रमाणे सोडलेले. बरोबर. आता आम्ही जर झालो तरी आम्ही नंबरला लावून गेलेले. आम्ही पण खाली गेल्याच्या नंतर बिंजोडच्या शेती वेगळ्या लाईनला आणि एक जमून गेलेल्या वेगळ्या लाईनला त्यांनी एक वेगळं नियोजन करायचा प्रयत्न केला. पण ते एक सक्सेस झालं का नाही ते आता संध्याकाळच्या लागला. आम्ही आमच्या रेसच्या टायमाला गडबड होतो त्या टायमाला. चला शेवटचा आता जाता एक अजून एक प्रश्न घेईन मी.
आता गरज आहे कुठेतरी आपली लवकरच संघटनेची बैठक व्हावा, कारण कुठेतरी तुम्ही एक पदाधिकारी असल्यामुळे हा प्रश्न घेतोय. तर कधी होते बैठक, काय बोलाल? कसं झालं, आता मागं नगरपालिकेची निवडणूक होता, त्याच्यानंतर बरेच आपल्या कमिटीमध्ये बैलगाडी क्षेत्रामध्ये काही नगरसेवकला पदाला उमेदवार होते, त्या झाल्याच्यानंतर आता महानगरपालिकेच्याही लागलेले आहेत, त्यामुळे थोडीशी मिटिंगला थोडी लेटपणा होतोय. पण लवकरात लवकर मिटिंग लावायचं. मी कालच बाईट टाकली आहे का लवकरात लवकर कुठून तरी एक दिवस काढा कुठला तरी, आणि सगळ्यांनी ॲडजस्टमेंट करून कुठेतरी मिटिंग घ्या आणि लवकरात लवकर मिटिंग लागल आणि लावावी, ही मी संघटनेला मेसेज टाकलेला आहे आणि लवकरात लवकर लागेल. कारण हा प्रश्न मी असं घेतलाय, कारण आता काही 2-3 मैदानं झाली, तिथे कुठेतरी भांडणं झाली. तर कुठेतरी भांडणं झाल्यानंतर ना आपल्या क्षेत्राला एक वेगळं वलन लागतोय, कुठेतरी ती थांबावा म्हणून ही मिटिंग व्हावा. आणि जसा आता शेवटचा प्रश्न झाला तुमचा सम्राट आणि सिकंदर, याच्या पूर्वी पण तुम्ही 22,000 केला, 22,000वर नाव द्या, 22,000वर गुलाला घ्या. माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील. धन्यवाद.